ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, हे स्वामी, संपूर्ण वर्षात 12 महिने असतात, पण फक्त श्रावण महिन्यातच तुमची सर्वाधिक पूजा का केली जाते? या महिन्यात असे काही दैवी रहस्य आहे का जे मनुष्याला माहीत नाही? भगवान शिव म्हणाले की हे देवी, श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर हा आत्मशुद्धीचा एक प्रसंग आहे। यावेळी जर एखाद्या व्यक्तीने भक्ती, संयम आणि चांगली कृती स्वीकारली तर तो त्याच्या जीवनाची दिशा बदलू शकतो। त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे। माता पार्वती म्हणाली, हे निळकंठ, केवळ उपवास आणि श्रावणामध्ये पाणी अर्पण केल्यानेच तुमची कृपा मिळते का, की यामागे काही सखोल रहस्य देखील आहे? देवीला पाणी अर्पण करणे हे श्रद्धेचे प्रतीक असल्याचे भगवान शिव यांनी सांगितले, पण केवळ बाह्य उपासना पुरेशी नाही। खरी भक्ती म्हणजे जेव्हा मानव त्यांचे वर्तन, वाणी आणि कृती देखील शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात। माता पार्वती म्हणाली, जर एखादी व्यक्ती संपूर्ण श्रावणामध्ये एकच नियम पाळू शकते तर त्याच्या जीवनात सर्वात मोठा बदल घडवून आणणारा नियम कोणता? भगवान शिवाने उत्तर दिले, जर आपल्या दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने आणि शुभ कृतीने संपूर्ण श्रावणात ब्रह्ममुहूर्तात श्रद्धेने जागे होऊन गेली तर त्याच्यात शिस्त आणि सकारात्मक बदलाचा मार्ग खुला होऊ शकतो। तेव्हा माता पार्वती म्हणाली, हे त्रिलोचन, तुम्ही 21 दिवसांचा संकल्प का केला? 7 दिवस, 11 दिवस किंवा 30 दिवस का नाही? तर मग भगवान शिव म्हणाले की देवी, सततचा सराव मनुष्याच्या सवयी बदलत राहतो। 21 दिवसांची शिस्त त्याच्या मनात स्थैर्य आणण्यासाठी आणि नवीन दिनचर्या स्वीकारण्यासाठी उपयुक्त मानली जाते। माता पार्वती म्हणाली, हे महादेव, श्रावणाच्या या ब्रह्ममुहूर्तात असे काय घडते की देवही या काळाच्या वैभवाची स्तुती करतात? व भगवान शिव हसले आणि म्हणाली, देवी, ही वेळ मन शांत करण्यासाठी, साधना करण्यासाठी आणि शुभ संकल्पना घेण्यासाठी अत्यंत अनुकूल मानली जाते। जो त्याचा वापर करतो तो त्याच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती अनुभवू शकतो। मग माता पार्वतीने विचारले, जर एखादा माणूस संपूर्ण श्रावणात तुमची पूजा करतो परंतु त्याची वागणूक रागाने, मत्सर आणि कपटाने भरलेली असेल तर त्याची उपासना यशस्वी मानली जाईल का? हे देवी, जेव्हा मनुष्याच्या स्वभावात सद्गुण आणते तेव्हाच देवाची पूजा अर्थपूर्ण ठरते, असे भगवान शिव म्हणाले। धार्मिकतेशिवाय एखाद्याने केवळ विधीतून संपूर्ण परिणामांची अपेक्षा करू नये। हे विश्वनाथ, कोणत्याही सामान्य माणसाने श्रावणातील केवळ 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठून इतका बदल अनुभवला आहे का की त्याचे संपूर्ण जीवन बदलले आहे? तसे असल्यास कृपया मला कथा सांगा। भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे देवी, ही एक अशी कथा आहे जी ऐकल्यानंतर प्रत्येक माणसाला समजेल की परिवर्तनाचे खरे रहस्य चमत्कार नव्हे तर श्रद्धा, शिस्त आणि चांगली कृती ही आहे। मी आता काय गुपित उघड करणार आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे। या एका सत्याने एका सामान्य माणसाचे आयुष्य बदलून टाकले। जर एखाद्याने ही कथा शेवटपर्यंत धीराने ऐकली तर त्याला श्रावणाच्या 21 दिवसांचे खरे महत्त्व समजेल। जर तुमच्या मनात महादेवांप्रती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा। आता लक्षपूर्वक ऐका। अवंती नगरमध्ये राहणारा देवदत्त हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याचे वडील एकेकाळी शहरातील एक प्रमुख व्यापारी होते, परंतु सततच्या नुकसानीने कुटुंबाची सर्व मालमत्ता हिरावून घेतली होती। घराच्या भिंती आता कोसळल्या होत्या, अंगण कोरडे पडत होते आणि बराच वेळा स्वयंपाकघरातील चूलही जळत नव्हती। त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली। कधी ते शेतात काम करायचे, कधी ते जंगलातील लाकूड कापून विकायचे आणि कधी ते शहरातील व्यापाऱ्यांकडे माल घेऊन जायचे। पण तो जितका जास्त कमवायचा तितकाच तो कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत असे। हळूहळू शहरातील लोकही त्याची खिल्ली उडवू लागले। काहींचे म्हणणे होते की तो झोपला आहे, देवाचे कुणीच ऐकत नाही। हे शब्द ऐकून त्याचे हृदय पिळवटून गेले, पण तो त्याच्या म्हाताऱ्या आईसमोर कधीही रडला नाही। त्याची आई अनेकदा म्हणत असे की देवाला उशीर झालेला नाही,
पण देवदत्ताच्या मनात प्रश्न उद्भवत होता, जर देव खरोखरच दयाळू असेल तर माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे? श्रावण महिना सुरू झाला आहे. भगवान शिवांची मंदिरे संपूर्ण शहरात विखुरलेली आहेत. लोक शेतात काम करत होते. सर्वत्र श्रद्धेचे वातावरण होते. पण देवदत्तचे मन निराशेने भरले होते. त्याच वेळी तो नदीच्या काठावर एका तेजस्वी ऋषींना भेटला, ज्याने त्याला 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा आणि 5 नियमांचे पालन करण्याचा संकल्प दिला. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला. पहिल्या दिवशी सकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामध्ये जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा त्याचे मन पुन्हा पुन्हा बोलू लागले, थंडीमध्ये कोण आहे? एका दिवसापासून सुरुवात करा. पण आतला आवाज त्याला ऐकू येत होता. आंघोळ केली, स्वच्छ कपडे घातले आणि मंदिरात जा. वाटेत त्याचे पाय अडकले होते. त्याचे कपडे घाण झाले होते, तरीही तो थांबला नाही. मंदिरात पोहोचल्यावर त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केले आणि पूर्ण मनाने ओम नमः शिवायचा जप करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला असे वाटले की वर्षानुवर्ष त्याच्यात जमा झालेली भीती आणि चिंता हळूहळू शांत होत आहे. तो मंदिरातून बाहेर आला तेव्हा त्याला एक म्हातारा भिकारी दिसला. भिकारी बरेच दिवस उपाशी बसलेला दिसला. देवदत्तकडे फक्त 2 भाकरी होत्या, ज्या त्याच्या आईने त्याच्यासाठी बांधल्या होत्या. काही क्षण त्याला वाटले की जर मी याला या भाकऱ्या दिल्या नाही तर तो दिवसभर उपाशी राहील. पण पुढच्या क्षणी त्याला ऋषींचा 4था नियम आठवला, दररोज एखाद्या जीवाची निस्वार्थ सेवा करणे. त्याने आपल्या 2 भाकरी त्या म्हाताऱ्या माणसाला अजिबात संकोच न करता दिल्या. म्हाताऱ्याने थरथरत्या हाताने अन्न घेतले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने देवदत्तला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, मुला, तू आज मला अन्न दिले नाहीस. तुम्हाला काही तक्रार असल्यास तुम्ही इथून निघून जाल. मी राजकुमाराला बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी वाचवले. त्याच्या शब्दाने संपूर्ण परिसरात शांत केले. इतक्यात सभेच्या दाराजवळ एक म्हातारा माणूस दिसला. प्रत्येकाने आश्चर्याने पाहिले की तोच भिकारी होता, ज्याला देवदत्ताने पहिल्या दिवशी त्याच्या भाकऱ्या आणि दुसऱ्या दिवशी चणे खायला दिले होते. त्याने राजाला नमन केले आणि म्हणाला, महाराज, मी त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे. या तरुणाला सुरुवातीला त्याच्या पैशांची पर्वा नव्हती. त्याला स्वतःच्या जीवाचीही पर्वा नव्हती. जर त्या नदीत उडी मारली नसती तर राजकुमार जिवंत राहिला नसता. यानंतर अनेक गावकरीही पुढे आले आणि त्यांनी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली. आता सावकाराच्या नोकराचे खोटेपण सर्वांसमोर उघड झाले होते. राजाला राग आला आणि त्याने सावकाराला दरबारात बोलावले. भीतेने आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने मान झुकवली आणि म्हणाला, महाराज, मत्सराने माझी बुद्धिमत्ता हिरावून घेतली होती. राजाने त्याला कठोर शिक्षा केली आणि देवदत्तच्या वडिलांचा संपूर्ण काळ त्वरित संपवण्याचे आणि त्याचे वर्षानुवर्ष केलेल्या अन्यायाचे प्रायश्चित्त करण्याचे आदेश दिले. हर हर महादेवच्या आवाजाने संपूर्ण दरबार गुंफलेला होता. त्यानंतर राजाने देवदत्तला सोन्याची नाणी, नवीन कपडे आणि शाही सेवा देऊन त्यांचा सन्मान केला. पण देवदत्त नम्रपणे म्हणाला, महाराज, जर तुम्हाला खरोखरच मला पुरस्कार द्यायचा असेल तर माझ्या शहरातील गरीब लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा. आणि हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. राजा त्याच्या नम्रतेमुळे खूप प्रभावी झाला आणि त्याने ताबडतोब संपूर्ण शहरात अन्न वितरित करण्याचे आदेश दिले. त्या दिवशी अवंती नगरच्या लोकांना पहिल्यांदा समजले की खरोखरच महान व्यक्ती म्हणजे जो आदर मिळवल्यानंतरही अहंकारापासून दूर राहतो. पण कथा अजून संपलेली नव्हती. त्याच रात्री देवदत्त आपल्या घरी परतला तेव्हा त्यांनी भगवान शिवाचे स्मरण केले आणि विश्रांती घेतली. मध्यरात्री कुणीतरी 3 वेळा त्याचा दरवाजा ठोठावला. देवदत्तने त्याच्या घराचा दरवाजा उघडताच तोच तेजस्वी समोर उभा होता. पण त्यावेळी त्याच्या तोंडातून निघणारा प्रकाश सामान्य नव्हता. संपूर्ण अंगण एका अनुकूलतेने भरले होते. देवदत्त लगेच त्यांच्या पायावर पडला आणि त्यांनी विचारले, गुरुदेव, तुम्ही कोण आहात? मी माणसांमध्ये इतकी तीव्रता
कधीच पाहिली नव्हती. आणि तेजस्वी हसला आणि म्हणाला, कधी कधी देव मनुष्याच्या पात्रतेची, त्याच्या कृतीसाठी चाचणी घेण्यासाठी सामान्य स्वरूपात येत असतो. तो म्हातारा भुकेला माणूस, ज्याला तुम्ही तुमची भाकरी दिली होती, ज्या भिकाऱ्याला तुम्ही तुमचे चणे खायला दिले, दरबारात तुमच्यासाठी सत्य बोलणारा तो दुसरा कुणी नसून मीच होतो. मी तुमच्या हृदयाची परीक्षा घेत होतो. आणि हे ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरुदेव, मी फक्त माझे कर्तव्य केले आहे. जर ती तुमची सर्वात मोठी ताकद असेल. तो म्हणाला, तुम्ही तुमच्या सेवेच्या बदल्यात कधीही फळ मागितलेलं नाही, तिच्या बदल्यात कधीही पैसे मागितले नाहीत आणि कठीण परिस्थितीला कधीही तुमच्या श्रद्धेपेक्षा मोठे मानले नाही. म्हणूनच भगवान शिवांची कृपा तुमच्यावर राहते. असे म्हणत ऋषींनी देवदत्तच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला. त्या क्षणी त्याला असे वाटले की त्याच्या आतली सर्व भीती, निराशा आणि अज्ञान नाहीसे झाले आहे. त्याचे हृदय अवर्णनीय शांततेने भरून जात होते. ऋषी म्हणाले, मुला, लक्षात ठेव, श्रावणाचे खरे रहस्य केवळ पाणी अर्पण करणे नाही, तर आपला आंतरिक अहंकार, आळस, राग, लोभ आणि स्वार्थ भगवान शिवांच्या चरणी समर्पण करणे हे आहे. जो 21 दिवस सतत शिस्त, सेवा, खरे आत्मचिंतन आणि देवाचे स्मरण करतो, त्यात हळूहळू बदल होत असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती बदलते तेव्हा त्याचे नशीबही बदलत असते. असे म्हटल्यावर ती दृश्ये जशी पहिल्यांदा दिसली होती तशीच नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा संपूर्ण शहर जागे झाले तेव्हा लोकांना दिसले की देवदत्त आता पूर्वीसारखा गरीब तरुण नव्हता, तर त्याच्या चेहऱ्यावर एक चमक होती, जी संपत्तीतून नव्हे तर भक्तीतून आली होती. राजाने त्याला राज्याच्या धनाची गोदामे आणि सार्वजनिक सेवेची जबाबदारी सोपवली, कारण त्याचा असा विश्वास होता की जो माणूस आपला वाटा अन्न देखील गरीब माणसाला देऊ शकतो, तो कधीही लोकांवर अन्याय करणार नाही. आणि काही वर्षातच अवंती शहराची भरभराट होऊ लागली. गरिबांसाठी दुकाने उघडण्यात आली, प्रवाशांसाठी एक धर्मशाळा बांधण्यात आली, विहिरी खोदल्या गेल्या आणि प्रत्येक श्रावणात हजारो लोकांसाठी मोफत अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचवेळी ज्या सावकाराने एकदा देवदत्तचा अपमान केला होता, एके दिवशी तो तिच्या पायावर पडला आणि तो त्याला क्षमा करण्याची विनंती केली. संपत्तीच्या अहंकारात मी तुमच्यावर आंधळेपणाने अन्याय केला. देवदत्तने लगेच त्याला उठवले आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाला की ज्या दिवशी एखादा माणूस त्याची चूक कबूल करतो त्या दिवशी त्याचे नवीन जीवन सुरू होते. आणि हे ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा श्रावणाचा महिना पुन्हा आला तेव्हा संपूर्ण शहर ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची पूजा करू लागले. लोक म्हणत असत की या शहराचे परिवर्तन कोणत्याही चमत्काराने नव्हते, तर एका तरुणाच्या अतूट विश्वासामुळे आणि त्याच्या चांगल्या कृतीमुळे झाले. कथा संपवताना भगवान शिवाने माता पार्वतीकडे प्रेमाने पाहिले आणि ते म्हणाले, देवी, ज्या जगात बरेच लोक श्रावणामध्ये माझी पूजा करतात, पाणी अर्पण करतात आणि उपवास करतात, परंतु ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त, सेवा, सत्य, करुणा आणि देवावरील अतूट विश्वास जोडला, त्याच्यासाठी श्रावण हा खरोखरच जीवन बदलणारा सण असतो. लक्षात ठेवा, मी केवळ मंदिरामध्ये अर्पण केलेल्या पाण्याबद्दलच नव्हे, तर दुःखी असलेल्या एखाद्याचे अश्रू पुसून टाकणाऱ्या हृदयाबद्दलही आनंदित होतो. भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या, उदासीन व्यक्तीला आशा द्या आणि कोणत्याही परिस्थितीत धर्माचा मार्ग सोडू नका. अशी व्यक्ती गरीब असो की श्रीमंत, सामान्य, तो मला सर्वात महान तपस्वी इतकाच प्रिय आहे. आणि हे ऐकून माता पार्वती श्रद्धेने भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि म्हणाल्या, महादेव, आता मला समजले. नशीब बदलण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर स्वतःला बदलण्याचे धैर्य असणे. भगवान शिवाने संपूर्ण जगाला स्मित हास्याने आशीर्वाद दिला आणि म्हटले, जो कोणी माझे स्मरण श्रावणामध्ये आदर, सेवा, सत्य आणि सद्गुणांसह करेन, मी नक्कीच त्याच्या जीवनात समृद्धी, संयम आणि शुभ मार्ग प्रकाशित करेन. तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला या व्हिडिओतील माहिती नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर खरंच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला
एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. धन्यवाद.